गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालकृतं साधु संन्यास योगम मुख्य वेस्य वेदांत शास्त्रतम नित्यम नमो माणिगिरीजी ब्रह्मस्वरूपम. विषय काव्य नाटक ब्रह्मलीन सद्गुरु श्री माणिगिरी बाबा यांच्यावर गीत रचना काव्य नाटक गुरुवर्य दत्तगिरी महाराज वारकरी शिक्षण संस्था माणिकगड. आपले सर्व विद्यार्थी ज्यांना ज्यांना पात्र दिलेले त्या पात्राचा सगळ्यांनी स्वीकार करावा. तदनंतर हरणाबाई आणि किसनराव यांना ज्यांनी जे पात्र घेतले मॉनिटर कार्तिक शिंदे, ब्रह्मलीन सद्गुरू श्री माणिगिरी बाबा यांना जे पात्र दिलेले आहे ते हर्षल पेंढारे, गावचं पाटील म्हणून सुदर्शन हुंडारे यांना ते पात्र दिलेलं आहे. ज्यांना विठोबाचं पात्र दिलेलं आहे ते ज्ञानेश्वर महाराज गुदनर यांना दिलेलं आहे. तर गावचे कुटाळखोर म्हणून गौरव भागवत, सुदर्शन फड, गाढवलोळीचे उमेश गीते. तर गुरु काशीगिरी बाबाचं ज्यांना पात्र दिलं ते सोमनाथ महाराज पेंढारे, त्यांचे शिष्य म्हणून सार्थक सागर. तर किसनरावांचे मित्र म्हणून सोम झांजे, प्रज्वल बिडगर. तर पीटी मास्तर अथर्व करडे पुणा, सार्थक महाराज शिंदे मृदुंगाचार्य आणि गायनाचार्य तेजस महाराज थोरात. तर ज्यांना गुरुजी म्हणून हे पद दिलेलं आहे ते सोहम झांजे, आणि ज्यांना वैद्य म्हणून जे पात्र दिले आहे ते महेश सांगळे. हा नगद नारायणाच्या गडावर माणिक बाबा होऊन गेलेले त्यांचं पात्र सार्थक सागर यांना दिलेलं आहे. तर त्यांचं शिष्य म्हणून कृष्णा पुणेकर यांना दिलेलं आहे. दिंडीचे कार्यकर्ते. हा सीन जो होणार आहे तो पिठी नायगावचा सीन आपल्या गाडावर आपण सर्वजण सादर करत आहोत. धन्यवाद. मॉनिटर आणि कार्तिक शिंदे यांना हरणाबाई आणि किसनरावांचं पात्र दिलेलं आहे. धन्यवाद. हर्षल पेंढारे यांना माणिक बाबाचं पात्र दिलेलं आहे. धन्यवाद. सुदर्शन हुंडारे यांना पाटील म्हणून हे पात्र दिलेलं आहे. धन्यवाद. सर्वेश फड, गौरव भागवत आणि उमेश गीते यांना गावचं कुटळखोर म्हणून हे पात्र दिलेलं आहे. धन्यवाद. सोम झांजे, प्रज्वल बिडगर यांना किसनरावांचे मित्र म्हणून हे पात्र दिलेलं आहे. धन्यवाद. सोमनाथ पेंढारे, सार्थक सागर. सोमनाथ पेंढारे यांना काशीगिरी बाबा हे पात्र दिलेलं आहे. तर त्यांचे शिष्य म्हणून सार्थक शिंदे, ते सार्थक सागर यांना हे पात्र दिलेलं आहे. धन्यवाद. माऊली कुदनर यांना विठ्ठलाचं पात्र दिलेलं आहे. धन्यवाद. तर पेठी नायगावचे शिक्षक म्हणून सोम झांजे, त्यांचे विद्यार्थी महेश सांगळे, कृष्णा पुणेकर, ओम दत्तू माळी आणि ओम अमोल वडिकते यांना हे पात्र दिलेलं आहे. धन्यवाद. ज्यांना डॉक्टर म्हणून वैद्याचं जे पात्र दिलेलं आहे ते महेश सांगळे यांना ते पात्र दिलेलं आहे. धन्यवाद. मृदुंगाचार्य म्हणून सार्थक महाराज शिंदे यांना साथ द्यावा ही त्यांना विनंती. तर तेजस महाराज थोरात यांनी गायनामध्ये साथ द्यावी. धन्यवाद. त्याच्यानंतर अथर्व महाराज करडे पुणा यांनी पेटी मास्तर म्हणून साथ द्यावी. धन्यवाद. आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. धन्यवाद. चला आपापल्या पात्रावर सगळ्यांनी जाऊन बसा. आपल्याला पुत्र कमून होईना. वैद वैद
जर त्याची कृपा झाली तर ते पण होईल. त्यांना काही काम नाही. किशोरांग. ए असंच. किसन आपले. राम. कसं येणं केलं? पंढरपूरची वारी जवळ आली, येताल का नाही? येतो ना, जर त्याने बोलावले तर जरूर येईल. कधी जायची? तेव्हा अमक्या दिवशी. बरोबर येतो तमके तमके दिवशी. हा हा. का ठेव. जाऊ का आम्ही? बरं या. राम राम. कसं येणं केलं? पंढरपूरची दिंडी जवळ आली, याल का नाही? याल ना. किती तारखेला आहे? अमक्या दिवशी 2 दिवसांनी. येऊ मग. बर या. कुठे बसले, काही कामच नाही. या पर्वता कुठे लागायला मग? त्यांना काही काम नाही. तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. चला यायला काही काम नाही. ज्ञानोबा तुकाराम. पाणी खोले. नदीच्या कडेला आंघोळ्या करा. आंघोळ्या झाल्या असतील तर चला. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. पंढरीच्या राया. विठू पंढरीच्या राया. विठू पंढरीच्या राया. विठू पंढरीच्या राया. जन्मालो कीर्ती गाया. जन्मालो कीर्ती गाया. जन्मालो कीर्ती गाया. जन्मालो कीर्ती गाया. लांब गेलं. आलतो वारीला. माझ्या डोक्यावरचं वजन फेडून टाका. खूप जड होतंय. मी काय समजलो नाही. अनेक वर्षांनी तुम्हाला पुत्र. तुम्ही अनेक वर्षापासून दिंडी करीत आहात. होय. पुत्र. राम राम. सगळ्यांना काही काम नाही. काही काम आहे का? काय करणार किसनराव? येतो आम्ही रानातून. राम राम. कसं येणं केलं? पंढरपूरची दिंडी झाली, काही भेट नाही. आलो मग असं. अरे चांगली झाली. हा का पण बोलत नाही. ऐका तुम्हाला कोण? वारीवरून आल्यापासून असं वाटतंय की दररोज देव माझ्या घरी येतोय. हे असंच काही असं. आनंदाची बातमी झाली. हो हो. कसं येणं केलं? आनंदाची बातमी सांगायची. वयाचीच म्हणून ती देवाची कृपा झाली. असंच काही. काय चालली रानामध्ये कामं लागली? चालू आहे रे आई. बरं म्हणा. बरं बरं. येतो आम्ही.
ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. घरात पुरी हा आहे. पुढे गेले किसनराव ते रानात गेले. आनंदाची बातमी सांगायची तुम्हाला. हा अहो भाऊजी किसनरावांना मुलगा झाला. इतर आनंदाची बातमी झाली. हा आनंदाची बातमी. आलो रानातून जाऊन. राम राम कसं आहे ना केलं आनंदाची बातमी सांगायची. काय हो मला मुलगा झाला. ही तर आनंदाचीच गोष्ट आहे. चला आत नका येऊ. का बरं आज मुलाचं तोंड नाही बघायचं. अमोल पाचीला बघायचंय. बरं बरं तर आम्ही गावाला साखर वाटतो. वाटा वाटा. साखर घ्या, साखर किसनरावांना मुलगा झाला. साखर घ्या. वाहणारे वाहणारे देवाची कृपा झाली. पांडुरंगाची कृपा झाली. ती तर आनंदाची गोष्ट आहे. बाळत्याच आहे. काशीगिरी बाबांना सांगितलं नाही. मला सांगू. तुमच्या आशीर्वादामुळे मुलगा झाला. बोलावलं. चला जाऊ बाळाचं नाव काय ठेवायचं? नाव ठेवायचं बाळाचं. बाळे गोंडुसलंय. काय नाव ठेवायचं? काय नाव ठेवायचं बाळाचं? काय नाव ठेवायचं बाळाचं? ठिकाणी आईत का आली. गावचे कुठं घुराले. बाळांचा गुण गोचरवाणी दिसतंय. त्याचं नाव मीच ठेवणार. आज त्याचं नाव नाही का मौनाजी असणार. मैनाजी मैनाजी. आणि तुम्ही सर्वांनी त्याला मैनाजीच म्हणायचं. त्यांच्या सकळी परीक्षा करी जुबाळा जुजिरे जुजू. त्यांच्या सकळी परीक्षा करी जुबाळा जुजिरे जुजू. राहुयाली जुबाळा जुजिरे जुजू. नाव मालिक ऐका मंडळी जुबाळा जुजुरे जुजू. बीड जिल्ह्यामध्ये पेठी नायगाव या गावामध्ये भिवोजी कुडके, तोकोजी कुडके, विठोबा कुडके आणि किसनराव यांच्यापर्यंत पंढरीचा वारसा चालत आलेला. हा पंढरीनाथाने दिलेला त्यांच्या पंढरीनाथाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असल्यामुळे किसनरावांचं 1856 मध्ये लग्न झालं. लग्न झाल्यानंतर अहोरात्र देवाची पूजा अर्चा भजन पूजन सर्व काही करत असताना त्यांच्या प्रपंचामध्ये विघ्न येत होते. त्या विघ्नाला ते सगळे सर्वजण मात करत करत त्यांचा एक एक दिवस पुढे ते ढकलत होते. असं करता करता अनेक वर्षातून म्हणजे किसनराव कुडके यांना 27 वर्षानंतर त्यांच्या घरामध्ये एका बालकाने जन्म घेतला आणि त्या गावाचा हिरा म्हणून, कारण बीड जिल्हा हा साधू संतांची खाण आहे या म्हणीप्रमाणे त्या बीड जिल्ह्यामध्ये पिठीनाय गावामध्ये मैनाजी नावाच्या एका मुलानं जन्म घेतला. त्याच्या मागचं कारस्थान, ज्यावेळेस आपण संतांच्या गुरुच्या सोबतीत असतो, संतांच्या सोबतीमध्ये असल्यानंतर
आपल्याला जे अनुभव ठाईचं बैसुनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. त्यांनी त्यांचा साधा भाबडा वारसा चालवत पंढरीनाथापर्यंत आणून पोच केला. त्यांना गुरु काशीगिरी बाबा हे वाघाच्या दऱ्यामध्ये भेटले. त्यांनी काशीगिरी बाबांचे पाय धरले. काशीगिरी बाबांच्या नंतर जो वारसा मागून चाललेला येत होता ते चालवत होते. 1981 मध्ये गुरुवर्य माणिगिरी बाबांचा जन्म झाला. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. आणि पुढं त्यांची त्या घरामध्ये बाल जन्माला आल्यानंतर त्या घरामध्ये आनंदाचं वातावरण खुलून आलं. हरणाबाई त्या बाळाला बघून आपले लाड पुरवत असत. आपल्या घरामध्ये एवढ्या वर्षांनी लेकरू झालं. त्यांना खूप आनंद असा काही वाटत होता. भगवान परमात्म्याची आपल्यावर कृपा झाली. आपण त्या भगवंताला विसरू नये या अनुषंगाने आपल्याला आपल्या पदरामध्ये एक पुत्र टाकला. आणि ह्या पुत्राने आईची इच्छा होती की ह्या पुत्राने फक्त भगवंताची सेवा करावी, अधिक यांनी काही करू नये अशी हरणाबाईंची इच्छा होती. तर बाळ हळूहळू मोठं झालं. शाळेत जायचं वय आलं तेव्हा वडिलांना वाटत त्यांनी खूप शिकावं, खूप मोठं व्हावं. पण ज्या मातेने, ज्या आईनं, ज्या भगवंताला विनम्र अभिवादन केलं होतं त्याने आयुष्यभर भगवान परमात्म्याची सेवा करो असा आशीर्वाद मैनाजी नावाच्या मुलाला दिला होता. आला का मैनाजी? हा, कुठं गेलता एवढा वेळ? इकडे खेळायला गेलतो. हा, केली. चल जेवण करायला मग. नको आता, मला आई भूक नाही मला आता. मग चल, तू आता मोठा झाला, तुला शाळेत नेऊन घालते. चल. आमचा मैनाजी तुमच्या शाळेत आणलाय. चांगलं शिकवा, त्याच्यावर लक्ष ठेवा. हा, बरं. खाली बस मैनाजी. मैनाजी शाळेतून कुठून आलास? बाबा, माझं नाही. गमन माझं नाही, शाळेत रमत नाही. माग वडायचा. गुरुजी, अ गुरुजी, हा आमचा मैनाजी शाळेतून पळून जातोय, बघायचं का? गमन मला तुमचं गाव वाटतं. शाळेतून कुठून आलास? मला शाळेत मन रमत नाही. गमन मला शाळेत मन रमत नाही. चल आता तुला गुरु तळायला होतो. ए कुठे गेले? चला असं म्हणायचं. ए मैनाजी, अरे उठ, जनावर दुसऱ्याच्या वावरात गेले, उठ म्हणायचं. 2 वेळेस म्हणायचं. अरे मैनाजी, उठ. तुझे जनावर दुसऱ्याच्या रानात गेले.
बरं बघतोस त्याचे ग काय बघत नाही डोळे झाकून कोण बघतोस आगमन या प्रपंचामध्ये रमत नाही म्हणून चला आता घरी तुला घरी सुरू आता नाही काय पाठवलं तर काय आवडत नाही त्याला आता घरी सुट याचं काय करायचं आता याला आपण घरीच ठेवू. बर बर महिन्याची तू आता घरीच थांब आम्ही जातो शेतात चल काय म्हणते आधी? आपल्या आश्रमात कोणतरी मुलगा आलाय. बाबाला सांगतो. बाबा, ओ बाबा, कोणतरी मुलगा आलाय आपल्या आश्रमात. कोणी त्याला मध्ये पाठव हा, पाठवतो. मला आतमध्ये बोलवलं. मला सांगते की मला प्रपंचात मन रमत नाही हे महिन्याची आजपासून तू माझ्या तिथं राहा आजपासून तू माझा शिष्य मी असं तुला स्वीकार करतो हो बाबा मी तुमची काय सेवा करू जा रानामध्ये देवासाठी फळे फुले घेऊन ये आणि आजोळीला आपलं दुसरं एक शिष्य नाही श्री हरी सोबत जा त्याला माहिती आहे सगळं हो पाऊस पाणी पडलंय आमचा महिन्याची बघितला का बघितला कुठे गेला तो चला मग त्याला शोधू बघितला का? वाघाच्या दाराकडे गेलाय. बरं बरं चला बघू त्याला आम्ही तुमच्या पोरं सांभाळले नाहीये इकडं तो पार्ट संपला आता आमचा महिन्याने बघितला का नाही बघितला एक पोरगा आलेला आहे आमच्याकडं ते तुमचाच आहे काय आम्हाला माहित नाही कुठे कुठे दाखवा बरं हे बघा आमच्या मागं वय वय आमचं ते आम्ही घ्यायला आलोत म्हणा आम्ही घ्यायला आलो त्याला जमून नाही यायचं माझं म्हणे या प्रपंचामध्ये रमत नाही मला प्रपंचामध्ये करमत नाही मला बाबापाशी थांबायचंय चल बाळा, असं येडेवाणी करू नये. तुझ्याशिवाय मला कोण आहे? असं येडेवाणी करू नको. चल घरी. तुझे बाबा आलेत. सगळे आले चल, पाटील साहेब आलेत. पण आई नको मला इथून थांबायचंय तुम्हाला कधी काशीगिरी बाबा माझे आई बाप काशीगिरी बाबा माझे गुरु आहे वरून काही येत नाही आपलं. चला आता. परवा दिवशी
मैनाजी नावाचा मुलगा पेटी गावमध्ये हळूहळू मोठा होत होता. वयाच्या 10व्या वर्षी वय झाल्यानंतर अशी कल्पना सुचली का मनामध्ये विचार केला का ह्या प्रपंचामध्ये माझं मन रमत नाही, मी काय केलं पाहिजे. आणि मैनाजीने घर सोडलं, गुरु काशीगिरी बाबांच्या सानिध्यामध्ये गेले आणि काशीगिरी बाबांच्या सानिध्यात त्यांचं मन रमू लागलं. साधना तपश्चर्या करू लागले, साधूची सेवा करू लागले. एक वेळेस त्यांच्या आई वडिलांना कळलं का मैनाजी घरून पळून गेलेला आहे आणि हा कुठे आहे तर म्हणजे हे काशीगिरी बाबाच्या जवळ आहे. आई वडील मामा काकी गावचे पाटील सगळे मिळून त्या मुलाला त्या मैनाजीला आणायला गेले. पण मैनाजीने साफ नकार दिला का आईला. 10 वर्षाच्या मुलाने आई बापाला सांगितलं, आई ह्या प्रपंचामध्ये माझं मन रमत नाही, हा प्रपंच मला करायचा नाही, मी जन्माला आलो फक्त परमार्थ करायला, मला तुम्ही त्या प्रपंचाच्या गाड्यामध्ये घेऊ नका, माझं अजिबात मन रमत नाही. 10 वर्षाचा मुलगा आईला सांगू लागला. आई ढसा रडू लागली. आईनं सांगितलं, बाळा तुझ्याशिवाय मला कोण नाही रे, तू जर आमच्यापासून दुरावला तर आमचं आयुष्य आम्ही कसं जगायचं. किसनरावांनी थोडे कडक स्वभावाचे त्याने सांगले, हा नाही तू काळजी करू नको, भगवान परमात्मा हा ही आपलाच मुलगा आहे आणि तो आपल्या मुलाचं रक्षण करत, चल आपण घरी जाऊ. काही काळानंतर त्या काशीगिरी बाबाच्या गावामध्ये वाघाच्या दऱ्यात कुठंतरी कुजबूज सुरू होऊ लागली. काशीगिरी बाबांचं वय होऊ लागलं आणि माणिक बाबांचं मैनाजीचं वय वाढू लागलं. त्या गावाला असं वाटलं का मैनाजी काशीगिरी बाबा ह्या मैनाजीला गादीवर घेतो की काय, अशा हेतूने गावामध्ये चर्चा होऊ लागली. काशीगिरी बाबांचं माणिक बाबांना खूप मनापासून काही प्रेम होतं. मैनाजी जर थोडासा दूर गेला तर त्यांच्या हृदयाला दुःख होत होते. माणिक बाबांचा आणि मैनाजी काशीगिरी बाबांचा जीव मिळालेला होता. गुरु शिष्याला सोडून जात नव्हता, शिष्य गुरुला सोडून जात नव्हता. कधी गावामध्ये दंगल पेटला, गावामध्ये हाणामाऱ्या, हे फक्त षडयंत्र रचलं होतं का काशीगिरी बाबाला दाखवायचं. ह्या मुलामुळं असं होऊ राहिलंय, ते आपण पुढल्या भागात बघू. काशीगिरी बाबाचे शिष्य रानात फळे फुलं आणण्याकरता गेले होते. गावाने षडयंत्र रचलं आणि 2 शिष्यांना बेदम मार दिला. बाळा कमून रडत आले, कुणी आणलं? अनेक दिवसातून अनेक वर्षातून मैनाजी नावाचा मैनाजी, एक दिवस तरी व्हायला तू घरी जाऊन ये, आई वडिलांना भेटून ये. हा लगेच जाऊन येतो. थांबू नको बरं का, लवकर ये, मला तुझ्याशिवाय करमत नाही. हा बाबा, मी गेलो की लगेच येतो. काशीगिरी बाबाजवळून मैनाजी हळूहळू पुढले त्यांचे काही सूत्र बाबांच्या काही लक्षात आले असावा. मैनाजीला सांगितलं का बाळा तू घरी जाऊन आपल्या आई वडिलांना भेटून ये. अशा संदर्भात मैनाजी नावाचा मुलगा घरी जाऊ लागला. आई मी आलो. मैनाजी तू आलास? बरं झालंच मैनाजी तू आता घरी आला, परत जाणार नाही ना? नाही. आता आम्हाला सोडून जाऊ नकोस. नाही. चल आपण रानात जाऊन येऊ. नको बाबा, मी आता आईपाशीच थांबतो. कमून? नको, आता आईपाशीच थांबतो मी. बरं आपण पोळ्या स्वयंपाक करू. हा चला करू.
तसं अरे महिनाजी तुला दिवसात मला काही भानगड काही नाही काय नाही आई वडिलांना भेटूशी वाटलं म्हणून मी आलो. बरं झालं आता जाऊ नको. नाही आता नाही जाणार. आई मी बाबांना करून आणतो राहतो. नको भूक नाही मला. नाही बाबा मी आता आलोय. तुम्हाला 2 का महिना घास खावा लागतील. चला बाबा. तुला आमच्या अटी मानावं लागतील. कोणच्या अटी? तू आम्हाला सोडून जाणार नाही ना. जाणार. बरं मग चल. मी काशीगिरी बाबांना वचन दिलंय की मी लगेच येणार आहे म्हणून. असं करू नको ना. असं करू नको. बाबा मी आता त्यांना वचन दिलंय ते पूर्ण करावंच लागेल मला. मला जेवण नाही. मी परत येईन ना तुम्हाला भेटायला. तू नसले आम्हाला जेवण जात नाही. नाही मी तुम्हाला भेटायला येत जाईन. नाही जाणार आता सोडून. चला आता जेवण करून घ्या. येतो आता आम्ही. झोपा तुम्ही. आता तिकडं काशीगिरी बाबांना वचन दिलंय. आता इकडं आई बाप. आता मी काय करू? उठ मैनाजी. मैनाजी झोपू द्या त्याला. थकून आलंय माझं लेकरू. स्वर आलाय. उठ मैनाजी. मैनाजी उठ. दिवसभर आलाय. जेवण कर. होय पूजा झाली आता. चला जेवण करून घेऊ सगळे. महिनाजी खूप वर्षांनी घरी आला होता. घरचं वातावरण काही वेगळं दिसत होतं. एक दिवस वावरामध्ये फेरफटका करायला गेले आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर पोळ्याचा बेत आई वडिलांनी ठेवला होता. त्यांना वाटलं आमचं लेकरू लई दिवसांनी आमच्या घरी आलंय. रात्र का जात हा विचार त्यांच्या मनात सारखा घोळत होता. सकाळ झाली. आईने सांगितलं बाळा आंघोळ करून घे, पूजा अर्चा करून घे आणि तू मला सोडून कुठेही जाऊ नको. त्यांचे जेवण झाले आणि बाळ काशीगिरी बाबाकडे निघायला लागले. बाळाने आईला आलिंगन दिलं. आईचे डोळे भरून आले आणि आई रडू लागली. किसनराव त्यांच्या मुखाकडे बघून काही करावं काही नाही असं त्यांना काही सुचवणार. आईची माया वेडी असते ह्या म्हणीप्रमाणे आईला मैनाजीना जावं घरी. मैनाजीना काशीगिरी बाबाकडे जाऊ नये म्हणून ती हात जोडीत होती. मैनाजी त्यांच्या पुढे उभी राहिला. किसनराव त्यांच्या पाया पडत होते, हात जोडीत होते. मैनाजी तू जाऊ नको. आई वडील त्याच्या पाठोपाठ निघाले. काळजाचा तुकडा असा आपल्यापासून दूर व्हायला लागला. तेवढाच आई हमसून धुमसून रडत होती. मैनाजी किसनरावांचा स्वभाव कडक असल्यामुळं त्यांनी हन्नाबाईची समजूत काढली आणि स्वतःचाच विचार केला की आपल्याला जी लोक आज नावं ठेवत होती, आपल्याला नावं ठेवत होती, त्यांच्यापासून आज मुक्त झालो. पंढरीश पांडुरंगाचा आपल्यावर कृपाशीर्वाद झाला. किसनराव आईला सांगत होते. आणि घरी आल्यानंतर त्यांच्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांचे अश्रू त्यांच्यावर अनावर झाले आणि किसनरावांनी हरणाबाईची समजूत काढली का आपण पंढरीश पांडुरंगाची सेवा करत आहोत, आपण त्याला विसरायचं नाही. तोच आपला मुलगा धरून आपण त्याचं रक्षण करू, तो आपल्या मुलाचं रक्षण करू या हेतूने मैनाजी हा काशीगिरी बाबाकडे गेला. पण आईच्या मनामध्ये अनेक विचार येत होते का एकुलता एक माझा मुलगा आम्हाला सोडून गेला, पुढे हा याला लिहायला वाचायला येत नाही, हा अडाणी, याचं काय होईल विचार करत होते.
कशाला येत नाही तो अडाणी, त्याला कोणी समजून घेईल का? हा पुढे जाईल का? हा जीवाचं काही करेल का? किसनराव त्यांची समजूत घालत होते तर तू विचार करू नको, सगळं काही तो पंढरीत बांधून सगळं ठीक करेल. इकडं हन्नाबाई आणि किसनराव यांचं वय झालं होतं. गुरु काशीगिरी बाबाकडे गेलेला मैनाजी नावाचा माणिक रत्नासारखा मैनाजी बाबाचं नाव काशीगिरी बाबांनी माणिक असं नाव ठेवलं. बाळ मैनाजी तू आला? तू निघायच्या टायमाला आई वडील तुला काय म्हणले मैनाजी? मैनाजी आज मला रात्री तुझ्याशिवाय झोप आली नाही रे, कारण तू आजच्या दिवस तिकडे गेला होता तेव्हा माझ्या शिष्याला विचारलं, शिष्य अरे मला करमत नाही रे मैनाजी शिवाय. तेव्हा शिष्य म्हणाला, बाबा मैनाजी उद्या परवा येईल. तेव्हा मी माझ्या मनाला अंतःकरणाला सुखरूप करून मी कसा तरी रात्रभर काढली रे. तेव्हा तुझ्याशिवाय मला करमलं नाही रे मैनाजी, तुझ्याशिवाय मला करमलं नाही. मला पण तुझ्याशिवाय करमलं नाही. गेल्या गेल्या असं वाटत होतं की मी आता मला तुझ्याशिवाय करमत नाही. मला जर पण काय असेल तर मी तुमच्यापासून उडून आला असतो बाबा. तुमच्याशिवाय मला रात्री झोप नाही आली. नुसते तुमचं स्वप्न पडत होतं बाबा. मला पण आज झोप नाही आली. हे शिष्या आता नको रे. नाही बाबा, आता इथून पुढे मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. गावामध्ये षडयंत्र रचल्यामुळं काशीगिरी बाबांना काही सुचत नव्हतं. त्यांचं वय झालेलं होतं. त्यांच्या शिष्यापासून मन अजिबात निघत नव्हतं. पण नाविलाजाने मैनाजीला जवळ घेतलं आणि काशीगिरी बाबांनी सांगितलं, मैनाजी पुढे नगद नारायणाच्या गडावर माणिक बाबा राहतात, तिथे जाऊन तू त्यांची सेवा कर. जड अंता करणाऱ्याने माणिक बाबाने काशीगिरी बाबाला सोडलं आणि दर मुक्काम करत 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 पोटामध्ये अन्न नाही, झाडाचा पाला खात खात व्याकुळ झालेला माणिक बाबा गुरु काशीगिरी बाबांना सोडून नगद नारायणाच्या गडावर माणिक बाबांना भेटायला गेले. तिथे गेल्यानंतर त्यांना विचारलं, अरे कोण रे तू, कशाला आला इकडं? आजच्या ज्या काळामध्ये धान्य खूप भेटतंय त्या काळामध्ये कमतरता होती. मैनाजी नावाच्या मुलांना हात जोडले, म्हणले, बाबा मी 8 दिवस झालो पायी चालतो, माझ्या पोटामध्ये आग पडली हो, तुमच्याकडे शेळ्या पाकळ्या भाकरी असतील त्या मला खायला द्या. कारण की गुरु काशीगिरी बाबा सोहळ्यामध्ये जेवण करत होते आणि माणिक बाबांना त्यांचं वळण पडलं होतं. माणिक गुरु काशीगिरी बाबांनी त्यांना दीक्षा दिली होती. तेव्हापासून बाबा सोहळ्यामध्ये जेवण करत होते. आणि पुढे गेल्यानंतर काशीगिरी बाबांना सोडलं. मैनाजी नगद नारायणाच्या गडावर गेले, माणिक बाबांना भेटले. माणिक बाबांना सांगितलं, अरे मैनाजी तुला आमच्याकडे काही काम नाही, तुला लिहायला वाचायला येत नाही, तू काय करू शकतो? तर माणिक बाबांनी सांगितलं, बाबा मी देवाची सेवा करल, तुमचे जनावर वळल, फक्त मला रोज 2 टाइम अन्न द्या. आणि माणिक बाबांचा पुढला प्रवास सुरू झाला.